नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. पहाटेचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर पोहोचलेली आहे. कधी कधी असं वाटतं ना की कामावर नको यायला, सुट्टी करावं, झोपून राहावं. कधी कधी असं वाटतं ना अंथरुणातनं उठूच नये, थकवा असतो, कधी कंटाळा आलेला असतो. पण आम्हाला अशा अचानक सुट्ट्या नाही घेता येत. महिन्याला 2च सुट्ट्या असतात, त्या पण आम्हाला आधी सांगावं लागतं. कारण की आम्ही कामावर गेलो नाही तर मॅडमना आणि सरांना टिफिन कसा मिळेल. आम्ही गेल्याच्या नंतरच टिफिन बनवणार आणि त्यानंतरच ते ऑफिसला जाऊ शकतात. तर कितीही कंटाळा आला तरी आम्हाला कामावर जावंच लागतं. तर आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की मी स्वयंपाकाची कामं करते. पहिल्या कामावर 6:15ला येते, 7:30ला सर निघतात, तोपर्यंत मला त्यांचा टिफिन पॅक करावा लागतो. तर इथे तवा पुलाव बनवलेला मस्त अशा लाल भडक आणि सगळ्या भाज्या टाकलेला असा हा तवा पुलाव बनवलेला आहे. याची फुल रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवर टाकली आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर तवा पुलाव बरोबर मी कोशिंबीर केलेली आहे, रायता म्हणतात याला किंवा कोशिंबीर पण म्हणू शकतात. काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर केलेली आहे. मस्त दही, खूप सारी कोथिंबीर टाकली आहे, जिरा पावडर, ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे. खूप छान अशी कोशिंबीर केलेली आहे. तवा पुलावची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर फुल रेसिपी टाकलेली आहे. जर तुम्हाला फुल रेसिपी बघायची आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता. त्यानंतर नाश्त्यासाठी बनवलेले आहेत आपले महाराष्ट्रीयन स्टाईलचे पोहे. कांदा, बटाटा, शेंगदाणा घालून खूप सारी कोथिंबीर टाकून हे मस्त आपले मराठी स्टाईलचे पोहे बनवलेले. तर इकडचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर ब्रेकफास्ट वगैरे झाल्याच्यानंतर सगळा टिफिन पॅक केला सरांचा. तर टिफिनमध्ये फ्रूट पण दिलेलं आहे, काकडीचं सॅलेड पण दिलेलं आहे, कोशिंबीर पण दिलेली आहे, तवा पुलाव दिला आहे, पोहे दिलेले आहेत. त्यानंतर किचन वगैरे सगळं क्लीन केला, सगळं उरलेलं जेवण झाकून ठेवलं. त्यानंतर निघाली मी दुसऱ्या कामावर. तर हे अशा प्रकारे रोजचं माझं स्वयंपाक झाल्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करायचं असतं. त्यानंतर सरांचा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर मी जाते दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर इकडे पण फ्राईड राईस केलेला, पण हा मॅगी मसाला टाकून मस्त कांदा टोमॅटो टाकून फ्राईड राईस केलेला होता. तर इकडे पण बघू शकता तुम्ही, हा भात रात्रीचा होता. पहिल्या घरी मी तवा पुलाव केलेला आणि हा फ्राईड राईस होता. तर भातच असतो तो, पण त्याच्यामध्ये पण किती वेगळे वेगळे असे प्रकार असतात. प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते आणि त्या टेस्टच्या हिशोबाने आम्हाला कामं करावे लागतात. त्यानंतर रात्रीच्या 2 चपात्या उरलेल्या, मस्त कांदा बटाटा शेंगदाणा टाकून फोडणीची चपाती बनवली. त्यानंतर भाजीमध्ये बनवलेली आहे फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी. तर ही फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी बनवली आहे. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. तर हे माझ्या दुसऱ्या घरचा मेनू आहे. दुसऱ्या घरचं काम संपवून मी तिसऱ्या घरी गेली. तिसऱ्या घरी मला व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही आहे, त्यामुळे मी तिकडे काय बनवलं आहे हे तुम्हाला दाखवू शकत नाही. तिकडे नेहमीप्रमाणे डाळ भात भाजी चपाती बनवली. तिकडे भाजी बनवली होती वालाचं बिरडं. त्यानंतर नाश्त्यामध्ये बनवलेला होता सेवईचा पुलाव. आणि अशा प्रकारे माझे 3 कामं झाल्याच्यानंतर मी घरी गेली. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.